हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींनो? तर आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आज जरा गप्पा मारूयात आपण माझ्याचबद्दल. तर माझे हे जे रोज व्हिडिओ पाहतात त्यांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की या वाकड्या का चालतात, या लंगड्या आहेत की काय? तर तसं काही नाही आहे मैत्रिणींनो. माझा 4 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता. मी एका व्हिडिओत पण सांगितलं होतं बघा पहिल्या, जर ते कोणी पाहिलं नसेल तर मी मुलीला स्कूलमध्ये सोडवून घरी निघाली होती. त्यावेळी पाठीमागून एका गाडीने धडक दिली होती. त्यामुळे माझा पाय घोट्यापाशी मोडला होता आणि त्यात रोड टाकून ऑपरेशन पण केलेलं आहे. तर मग हा नंतर मी व्हिडिओ यूट्यूब चॅनल म्हणजे नंतर सुरू केला. मग त्यानंतरच बसून विचार करून म्हटलं काहीतरी करावं म्हणून. तर कसं असतं बघा ना, आपण रोज एवढी धावपळ करत असतो, कोणाशी भांडतो रोजतो, पण सगळं कसं एका क्षण असते ते थांबते. रस्त्यात आपण असे केविलवाणी पडलेलो असतो तेव्हा क्षणभर का होईना आपण कोण म्हणजे आपलं अस्तित्वच काहीच नसल्याची जाणीव होते. त्यावेळी तिथे आपल्याजवळ आपलं असं कोणीच नव्हतं. सगळे अनोळखी नसतं, सगळे अनोळखी लोक गर्दी करून असतात. तर त्यावेळी बघा मला मदतीला सर्वजण म्हणजे तेथील लोक आले. रिक्षावाला, तेथील मावशी त्यांची भाड्याची पर्वा न करता त्या जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. आणि आता अजूनही तो क्षण आठवला तरी काळजात धस्स होतं. पण या प्रसंगात मला सर्वांनीच धीर दिला. माझ्या भाऊ बहिणी, नातेवाईक, मैत्रिणी सर्वांनीच मला खूप सपोर्ट केला. तर कारण आता काही 4-5 महिने एका जागेवरती बसून राहायचं होतं. तर मग कसं होतं, आपण शरीरापेक्षा मनानेच जास्त थकत असतो. घरात एकटे विचार करून. एकतर मला एका जागेवर बसायची सवय नव्हती. मी कधी शांत एका जागा अशी म्हणजे घरात कोंडून राहतच नसायची. त्याच्यानंतर मी नंतर हळूहळू विचार केला की प्रत्येक गोष्टीत आपण आनंद शोधायचा ठरवलं. तर आता मी त्यावेळेस पडले होते, त्यावेळेस आम्ही काय सेलिब्रेशन केले याचे व्हिडिओज तुमच्यासोबत मी आता सध्या शेअर करते. संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामुळे मग माझे हळदी कुंकूही राहिले होते. मग ते केले. हॉस्पिटलमधून माघार आल्यानंतर सगळ्यांचं हळदी कुंकू चाललं होतं. मग आई म्हटली माझी ते पण करून टाकू. आणि नंतर माझ्या भावाची आणि वहिनींची ॲनिव्हर्सरी होती. मग ते पण आले होते. मग त्यांच्यासाठी केक आणला आणि ते मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेले. तर मला बहिणींनी आणि भावाने मिळून सर्वांनी मग मला वॉशिंग मशीन दिली म्हणजे गिफ्ट, की कपडे ही धुण्यासाठी मुलीला जास्तच त्रास होत होता म्हणून. ॲक्च्युली माझ्या बहिणींचा आणि भावाचा माझ्यावरती जास्त करून जीव आहे. म्हणजे नेहमीच मला त्यांचा सपोर्ट असतो. तर नंतर बघा वुमेन्स डे आला. तर वुमेन्स डे दिवशी मग आम्ही केक कटिंग हे केले सर्वांनी एकत्र येऊन. नंतर वडापावची छान पार्टी झाली. त्यावेळी जरा मी थोडीशी इमोशनलच झाली होती. मग त्यांनी सर्वांनी मला सावरलं. तर त्याच दिवशी होती बघा रंगपंचमी. आणि मग शक्यतो आम्ही दरवर्षी पार्किंगमध्ये साजरे करतो कोणतेही सण, कोणते इव्हेंट्स असले तरी. पण आता माझ्यामुळं माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या घरी आल्या. मग तिथं सेलिब्रेशन करायचं ठरवलं. वुमेन्स डे आणि रंगपंचमी एकाच दिवशी होती त्याच्यामुळे मग ते केले. छान सर्वांनी एन्जॉय केला. माझी मुलगीचा एवढी लहान असून सुद्धा मला भरपूरच म्हणजे सपोर्ट करत होती. तीही भरपूर काम करत होती आईबरोबर. ती बहिणीची मुलगीही आली होती. असं कोण ना कोणतरी माझ्या येतच होतं. म्हणजे शेजारच्या ताई ह्या भेटायला अशा बसायला येतच होत्या एकटं कारण मला वाटू नये म्हणून. तर नंतर वहिनी पण आल्या. त्या म्हटल्या आता बसूनच आहे तर मग मला थोडं एक शिकवा म्हणून. मग त्यांना पण मशीन येत होती. मग थोडं त्यांना पण शिकवलं. त्याच्यानंतर मग माझे मिस्टर कुलदैवताला जाऊन आले होते ज्योतिबाला. त्यामुळं मग त्याचा एक गोंधळ भरपूर म्हणजे वर्ष झालं घातलाच नव्हता. मग तेही मी सासूबाई म्हटल्या की ते घालून घेऊ. मग ते पण करून घेतला. तर मला 3 महिने तर झाले होते. 3-3.5 महिने थोडं म्हणजे चालायला येत होतं. मग मी काम सुरू केलं हळूहळू. म्हटलं निदान बसून शिवता येते का हे पाहून. मग आणि कस्टमरचे पण भरपूर कॉल येत होते, कधी काम सुरू करताय काय. मग स्टेटस नंतर व्हॉट्सॲपवरती स्टेटस टाकला आणि काम सुरू केले. असं करून हळूहळू करायला लागले. तर पाय थोडा सुजतच होता. मग आल्या जरी कोण कस्टमर किंवा मैत्रिणी आल्या तरी विचारत होते बाबा बरं आहे का किंवा काय. तर अशा पद्धतीने मी आता माझं काम सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की कोणतेही संकट येऊन द्या, नेहमी हसतमुखाने सामोरे जा. छोट्या गोष्टीत पण आनंद शोधा.
माझी खरंच खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी यूट्यूब चॅनल सुरू करावं. म्हणजे तसा मी पहिला प्रयत्न पण केला होता, पण ते काही मला जास्त करून जमलं नाही. मी शिवण क्लासचे हे करत होते ऑनलाईन, पण ते शक्यतो मला जास्त जमलं नाही आहे. तर म्हणतात आता नवीन जन्म मिळालाच आहे, तर ते पूर्ण करावं. राहिलेली इच्छा निदान प्रयत्न तरी करावं, तर मी तो करते. तर तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडतात का, किंवा काय चुका होत असतील तर त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला माझे कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा. तर ठीक आहे, मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.